आईला समाधान झालेला समाधान. हा तर ही हल्दीची सारी. हा आता उशीर नाही करायचा. आणि दणका कसा एकदम जोरान असं उरला पाहिजे. दणका जोरातच उडेल. तुम्ही विसरता, तुम्ही वजे करण्याची सोयरीक करताय. लग्न दणक्यातच होईल. हे आम्हाला सांगता. तुम्ही न केलं तरी पण आम्हाला माहिती आहे ना लग्न दणकेत कशी करतात. हा कल्ला. अरे हे आमचे भरजी. हा भरजी बुवा आमचे. आमच्या सुखान दुकान सगळ्या कार्यात येतात ते. तारीख करून घ्यायला आणलाय. उशीर नको. काय पुरं काम आहेत ना खूप. हॉल बुक करायचा. हॉल. अरे मैदान लागतंय. मैदान आवरे नातेवाईक मैदानात. भरजी बुवा असा मुहूर्त करा एकदम भारीतला. हा ते आमचे हे दोघं आहेत ना यांची जोरी अशी 7 जन्म राहायला पाहिजे. हा बापू 7 जन्म नाही 7,000 जन्म. 7,000 कॉमेडी. 7,000 जन्म कॉमेडी करतो. पिकू शेठ कॉमेडी. तू परशी हसात संसार करतील. तुम्हाला जर लवकरात लवकर हवा असेल तर 2 दिवसानंतरचा एक चांगला मुहूर्त आहे. मग करा ती फायनल. विचार का करायचा आहे त्यात. हो पण यांना तर विचारा. यांना का विचारायचं. सुपारी फुटली. हा तेव्हा आता त्या हा म्हणलं काय ना म्हणलं काय. हा आपलं ठरलंय. आणि आपलं एकदा ठरलं की ठरलं. कळला ना. तुम्हाला पण कळला ना. नाही कळला. आता लगेच जातो आणि एक चांगला मुहूर्त काढून आणतो. नमस्कार. आता कल्ला. चला विकू शेठ कवरी कामं करायची. हा तुम्ही इथे काय बसता. तुमचा बसता बांधायला घेवायचा आता. कपडे घेवायचे तुमचे. मैदान बुक करायचं. चल चल चल. ये थांब. यावेळी आपण स्टेडियमच बुक करू. हा चल. चला येतो. हा सासूबाई मॅडम येता. चला कॉमेडी. मम्मा काय करतेस तू. हे काय माणूस आहे ती. कशाला माझं जबरदस्ती लग्न लावतीयस. करिअर बाबतीत माझं नाही ऐकलंस तू. निदान माझ्या लग्नाच्या बाबतीत तरी ऐक. नाही ऐकणार. काहीच नाही ऐकणार आहे मी तुझं. या घरात आता तेच होईल जे मी सांगेन. कळलं. असं असेल ना तर मी पण नाही ऐकणार तुझं. काहीच नाही ऐकणार तुझं. असं नाही ऐकणार. नाही. कशी ऐकत नाही ना तेच बघते. चाल. मम्मा मम्मा मी तुझं काहीच ऐकणार नाहीये. मम्मा काय काय करतेस. मम्मा तुझं नाही ऐकणार. तारा मला आवाज नको ना तुझा अजिबात. शांत बसायचं. मम्मा 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 तू हे नाही करू शकत. मम्मा मम्मा मम्मा. भैरवी. तारा. भैरवी. मम्मा मी नाही ऐकणार आहे तुझं. मम्मा तोंड बंद ठेव. बाहेर तिलोत्तमा आलेली आहे. मला तुझा आवाज बाहेर आला ना तारा जीव घेईन मी तुझा. शांत बस. भैरवी. तिलोत्तमा तू अशी अचानक. होतात अशा गोष्टी आपल्या आयुष्यात. अचानक अनपेक्षित. मग यावं लागतं की. मला सांग तारा कुठे. बोलव तिला. तारा अगं तारा बाहेर गेली आहे कामानिमित्त.
हॅलो. सावली बोलते ना. हो, तुम्ही कोण बोलताय? ते महत्वाचं नाही. तुला मदत करण्यासाठी मी फोन केलाय. तुझी काळजी वाटते म्हणून. काळजी कशाबद्दल? आणि तुम्ही कोण आहात माझी काळजी करणारे? त्यानंतर आधी मी काय सांगतोय ते नीट ऐक. तुझं सौभाग्य धोक्यात आहे. कोण आहात तुम्ही आणि काय बोलताय? सारंग सरांना काही होणार नाही. होऊ शकतं. तू जर एक गोष्ट केली नाहीस ना तर मात्र होऊ शकतं. तुला विश्वास नसेल तर त्याला फोन करून बघ. हे बघा मी तुम आवाज कुठून आला? आत दुसरं कोणी आहे का? नाही अगं, सकाळपासून ना एक मांजर खूप त्रास देत आहे अगं. सारखं सारखं परत येत आहे हाकललं तरी तेच असं बहुतेक. तू बस ना, बस 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 बस. बोल, कसं येणं केलं? पालनाळ लावत बसत नाही, थेट मुद्द्यावर येते. भैरवी, जर थोडा वेळ आपली मैत्री आपण बाजूला ठेवूया. मी एका ऑफिशियल कामासाठी आले तुझ्याकडे. तर ऑफिशियली मी तुझ्या लेकीचा ताराचा हात माझ्या सोहमसाठी इथे मागायला आले आहे. मला खरंच खूप आनंद झालाय. अँड आय एम व्हेरी शुअर तुला सुद्धा तेवढाच आनंद झाला असणार. अगं, आजच मला सोहमने ही गुड न्यूज दिली. मी म्हटलं नाही, थेट मी तुझ्या समोर येऊन बसणार आणि तुला ही गुड न्यूज देणार. झाला ना तुला सुद्धा आनंद? तर भैरवी, मेहेंदळे घराण्याची ही मागणी तुला मान्य आहे ना? आहे ना मान्य? हे सगळं असं व्यवस्थित रीतसर व्हावं म्हणून मी तुझ्या समोर आले. नाहीतर आपलं हे बोलणं फोनवर सुद्धा होऊ शकलं असतं. मग हे स्थळ मान्य आहे ना? मान्य आहे ना भैरवी? सॉरी तिलोत्तमा, पण मला हे नातं मान्य नाही. भैरवी, काय? नाही, मला कळलं नाही. मान्य नाही म्हणजे? तू ऐकलंस ना मी आता तुला काय बोलले ते? अगं तिलोत्तमा मेहेंदळे तुझ्या मुलीचा हात मागतेय माझ्या मुलासाठी, सोहमसाठी, आणि तू नकार देतेस. कारण काय? कारण सांगणं मला महत्वाचं वाटत नाही. आणि शिवाय मी मुलीची आई आहे. माझ्या मुलीचं लग्न कुणाशी व्हावं कुणाशी नाही हे ठरवण्याचा सर्वस्वी निर्णय हा माझा असेल ना. मी नाही म्हणतच नाहीये, पण तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती भैरवी. मला असं वाटत होतं की आपण सख्या मैत्रिणी आहोत आणि त्या भरोशावर मी इथे आले तुझ्याकडे. आपल्यात कधी वाद नाही, कधी भांडण नाही, कधी विवाद नाही. मग हे का? आणि आपली दोन्ही कुटुंब वजे मेहेंदळे एकमेकांना ओळखतात का भैरवी? का? कारण माझी मर्जी. माझी मर्जी? बर, काय म्हणालीस? माझी मर्जी? ती मर्जी आतापर्यंत नव्हती. आजच कुठून आली ग तुझी मर्जी? आणि मी जर का हे असंच बोलले असते, माझी मर्जी, मी नाही मदत करणार, सुमंत जेव्हा तुला सोडून गेला होता तेव्हा मी जर का म्हणाले असते हे असंच, तर काय ग झालं असतं?
एकटी पडली असतीस तू. सगळ्याच बाजूनी तुला मदतीची गरज होती. मानसिकरित्या जेव्हा ढासळली होतीस ना, तेव्हा ही तिलोत्तमा मेहेंदळे तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. मीच मैत्रीचा हात पुढे केला ना. विसरलीस? मी म्हणू शकले असते ना, नाही करणार मी हे सगळं, नाही येणार तुझ्या मदतीला धावून, माझी मर्जी. चाललं असतं तुला. भैरवी, मला कळतंय हे खरं कारण नाहीये. खरं कारण काय आहे? खरं कारण ऐकायचंय तुला? हो. मग ऐक. वजे घराण्याची परंपरा राहिली आहे की आम्ही सोयरी फक्त संगीत घराण्यांशी जोडतो. मला माझ्या तारासाठी संगीत घराणंच हवंय. कळलं? एवढं कारण पुरेसं आहे तुला? एवढाच प्रॉब्लेम आहे ना भैरवी. अगं, आपला सोहम जरी गायक नसला ना, तरी सुद्धा तो मेहेंदळे म्युझिक कंपनी चालू करतोय. तो एक बिझनेसमॅन आहे, म्युझिक कंपनीचा ओनर आहे तो. आणि तुला तर माहितीच आहे, मेहेंदळेने एखादा बिझनेस चालू केला तर तो कधीही फेल जात नाही. आपला रेकॉर्ड आहे तसा. माहिती आहे ना तुला? माहिती आहे. पण म्युझिक कंपनीचा ओनर असणं आणि स्वतः गायक असणं यात फरक आहे तिलोत्तमा. तू काय बोलतेस मला नाही कळत आहे. तू जरा प्रॅक्टिकली विचार कर ना. मी ओळखते तुला, तू प्रॅक्टिकली विचार करणारी बाई आहेस. जगात एखादी गोष्ट जर का आपल्याला मिळाली नाही तर आपण दुसरा योग्य तो पर्याय निवडायचा असतो. आणि आत्ता आपल्याला तेच करायचंय. तारासाठी माझा सोहम योग्य आहे. तो तिच्या कलेला रिस्पेक्ट करतो. आम्ही सगळेच करतो. सारंग तुला माहिती आहे ना, तो तर ताराचा फॅन आहे. तो किती वर्षापासून ताराचं गाणं ऐकतोय ग. ऐक, आणि आपण जी आता मेहेंदळे म्युझिक कंपनी सुरू करतोय ना, त्यामुळे ताराच्या करिअरला सपोर्टच होईल. ती कायम त्या वातावरणात राहील. थिंक अबाउट इट. तरीही सोहमला म्युझिक मधलं काहीच कळत नाही. आणि आर्टिस्ट तर तो नाहीच आहे. तेच तर सांगते ना तुला कधीपासून. तुला का पटत नाहीये? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तारा आणि सोहम एकमेकांवर प्रेम करतात. हे प्रेम बिम काय आहे ग? हे असल्या अल्लड वयात हे होतच राहतं. पण म्हणून प्रेम आहे यासाठी मुलांच्या आयुष्याची वाट लावून घ्यायची आपण? हे बघ तिलोत्तमा, प्रेम आहे म्हणून न जुळत असलेल्या जोड्या बळजबरी जोडायच्या नसतात. मला ताराच्या चांगल्या भविष्यासाठी तिला गायक नवराच करायचा आहे. आणि मला सांग तिलोत्तमा, आता हे जोड्यांचं आपण बोलतोच आहे तर अजून एक उदाहरण देते. तुला सावली आवडत नाही ना ग? म्हणजे अजिबातच आवडत नाही. पण मग उद्या तुझ्या सारंगने म्हटलं की माझं सावलीवर खूप प्रेम आहे, तर तू स्वीकारणार आहेस का त्यांचं हे नातं? भैरवी, कुठल्या गोष्टी कुठे नेतेस का तू? सारंग, सावली, सोहम, तारा वेगवेगळ्या गोष्टी आहेत या. मग तूही नको ना कुठल्याही गोष्टी कुठे लावूस. म्हणजे मान्य आहे, मान्य आहे तिलोत्तमा, तू मला माझ्या पडत्या काळात खूप मदत केलीस, मला आधार दिलास, माझ्या गरजेला धावून आलीस, माझ्यासाठी उभी राहिलीस. पण म्हणून तू मला विकत घेतलं नाहीयेस. कळलं ना? भैरवी वजे, खरेदी विक्रीची भाषा तुझ्या तोंडी शोभत नाही. हेच जर का मी बोलले असते ना तर माझ्या तोंडी शोभली असती. कारण हाडाचे व्यापारी होतो मी. इतकी वर्ष सक्सेसफुली बिझनेस चालवते मी बोलू शकते असं. पण तू हाडाची कलाकार आहेस. पण बघ ना, इथे सगळंच उलट चाललेलं आहे. तू कलाकार असून खरेदी विक्रीची भाषा करतेस.
व्यवहाराची भाषा करतेस आणि मी एक बिझनेसमन असून सुद्धा इमोशनली चालते. हे बरोबर वाटते का तुला? तिलोत्तमा, तुझ्या बाबतीत मी कधीच व्यवहारी नव्हते, पण आता इथं प्रश्न माझ्या मुलीच्या आयुष्याचा आहे, तिच्या करिअरचा आहे. त्यामुळे आई म्हणून माझं असं व्यवहारी होणं साहजिकच आहे. आणि मुळात मी माझ्या मुलीसाठी, माझ्या आयुष्यासाठी, तिच्या आयुष्यासाठी जे भक्कमपणे निर्णय घेतले ते मी कोण कुठल्या तिलोत्तमा मेंदळेसाठी का बदलू? नकोच बदलूस मी तर म्हणते. पण मग आपल्या मुलांच्या आनंदाचं काय? मला त्यांचं भवितव्य त्यापेक्षा जास्त महत्वाचं वाटतं. मग मी जे प्रपोजल दिलंय ना तुला, त्यात तुझ्या मुलीचं भवितव्य जास्त उज्ज्वल आहे, पण ते माझ्या मनासारखं नाहीये. आपल्या मनासारख्या गोष्टी कधीच होत नसतात. कॉम्प्रोमाइज हे करावंच लागतं. मग एक काम कर ना, तू तुझ्या सोहमच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज कर ना. मला का अक्कल शिकवतीयस? चुकतीयस भैरवी, चुकतीयस तू. सावली मॅडम बोला. हॅलो सारंग सर, तुम्ही कुठे आहात? मी रांजणगावला चाललोय फॅक्टरीवर. का ग? तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला काही झालं नाहीये ना? नाही, मी ठीक आहे, एकदम व्यवस्थित आहे. पण तुझ्या आवाजात भीती आहे. काय झालंय? हो, मला ना एका माणसाचा फोन आला होता. त्याने सांगितलं की तुमचा जीव धोक्यात आहे. काय? हो. अगं, कोणीतरी मस्करी करत असेल. आणि तिरायत व्यक्तीला कसं कळेल की माझ्या जीवाला धोका आहे? हे बघ, एवढा विचार नको करू. असं काही नाही, मी एकदम व्यवस्थित आहे. आल्यावर बोलू आपण. हा? मला असं वाटलं होतं की सोहमचं तारावर प्रेम आहे. आता त्या दोघांचं लग्न होईल, आनंदात राहतील दोघंही. लग्न होईल त्यांचं, संसार करतील ते. पण नाही, तसं काहीच होताना दिसत नाही. मेहेंदळे आणि वझे ही घराणी एकमेकांना परिचयाची आहेत, ओळखतात एकमेकांना, आपले संस्कार सारखे आहेत. आपली सुद्धा मैत्री आहे ना ग, इतक्या वर्षांची. या सगळ्या कारणांमुळे मला खूप अपेक्षा होत्या आणि या सगळ्या अपेक्षा घेऊन मी तुझ्याकडे आले होते. पण तू नकार दिलास मला. आत्ता असं वाटतंय चुकले मी आणि तुझं खरं रूप डोळ्यासमोर आलं. मग आता ओळखलास? ओळखलं. आता चांगलंच ओळखलं मी तुला. ठीक आहे, मग आता तू येऊ शकतेस. मी तर जाईनच ग. ही जी मी जाईन ना, ते शेवटचं. परत मी तुझ्या दारात पाऊल नाही ठेवणार. पण तू जर का नाक घासत माफी मागत माझ्याकडे आलीस ना, तरी सुद्धा माझ्या दारात नाही उभं करणार तुला. हा तिलोत्तमा मेंदळेचा शब्द आहे.